नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। बालमटाकडीत अनेक पिढ्यांपासून बैलपोळा हा उत्साहात साजरा करण्याची परंपरा आजही कायम। शेवगाव तालुक्यात श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा। शेतकरी आपल्या सर्जा राजाची भक्तिभावाने व उत्साहात करतात आज पूजा। शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने सर्वत्र बैलपोळा हा सण उत्साहात व मोठ्या भक्तिभावाने शेतकरी साजरा करतात। अलीकडच्या काळात शेतीची कामे ही आधुनिक यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने बैलांची संख्याही कमी होत चालली आहे। परंतु बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य बाजारात स्वस्त असोत वा महाग, परंतु शेतकरी खरेदी करतात। बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांना अंघोळ घालून अंगावर रंगीबेरंगी झूल टाकून त्यास सजवले जाऊन त्याची गावभर वाजत गाजत मिरवणूक काढतात। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकडी येथे गेल्या अनेक वर्षापासून श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो। येथील भाऊसाहेब पाटील देशमुख यांच्या मानाचा बैल तोरण तोडून वेशीतूनच जातो, तेव्हाच इतर बैल त्याच्या मागे जातात। परंतु कोणाचा बैल अनावधानाने मानाच्या बैलाच्या पुढे गेला तर त्या शेतकऱ्याच्या दावणीला बैल दिसत नाहीत, अशी लोकांची भावना असल्याने शेतकरी भक्तिभावाने वाजत गाजत शांततेत पोळा सण साजरा करतात। बालमटाकडी आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे बैलपोळा हा सण गेली अनेक वर्षापासून शांततेने आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने सर्व शेतकरी त्यामध्ये आपले वर्षभर आपण ज्या बैलाकडून शेतीसाठी काम करून घेतो त्या बैलांना सजावट करून या ठिकाणी मिरवणूक काढतात। त्यामध्ये मानाचा बैल म्हणून गेली कित्येक वर्षापासून गावचे माजी पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील देशमुख यांच्या बैलाला मान दिला जातो आणि याही वर्षी सालाबाद प्रमाणे त्या बैलाला मान देऊन मिरवणूक शांततेमध्ये पार पडली। त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। बऱ्याचशा या परिस्थितीमुळे नवीन आता याच्यामुळे शेतकऱ्याची बैलाची संख्या खूप कमी झालेली आहे। पूर्वी प्रमाणे बैल संख्या राहिलेली नाही, तरी शेतकरी आनंदाने बालमटाकीची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे शांततेनं हा बैलपोळा या ठिकाणी साजरा करण्यात आला। सर्व गावकरी, सर्व ग्रामस्थ, सर्व माता भगिनी बैलाचं औक्षण करून त्या ठिकाणी मिरवणुकीचा या ठिकाणी झालेली आहे। पत्रकारांनी सहभाग घेऊन संपूर्ण या बैलपोळ्याचं गावचं जी प्रतिष्ठा आहे, गावची जी परंपरा आहे ती सांभाळलेली आहे। पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा। प्रशांत बापणा, जिल्हा प्रतिनिधी, अहिल्यानगर, 8055 44 03 85। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।